या गाईज सगळी खोल फिटिंग झालेली आहे. पाणी कोणी कोण चाललं ह्या गाईज. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आज नाही का आपल्याला एक टास्क म्हणजे एक चॅलेंज भेटले की आपल्याला ती कंप्लीट करायची. आणि ते असं आहे की तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे एक कूलर होतं. पहिला पंखा तर बिघडलेला होता, पण ह्या कूलरमधलं पाणी कसं सांडले. आणि ते पाणी कशामुळे सांडलं तुम्हाला दाखवू का. हे बघा कुठं गेलं ते. हे बघा इथं काय झालं म्हणजे हे इथून निघल्यावर का बाहेर पंखा चालू होता पण पाणी चालू नव्हतं. त्याच्यामुळं मला आपल्याला हे आज खोलायचं आहे आणि नीट करायचं आहे. हे बघा याच्यातलंच पाणी इथून अख्खं हे बघा इथं सगळीकडे सांडलंय. आणि आपण बघू ते चालू आहे की नाही. तर ह्या गप्पीने इथं बोर्ड चालू बरं का. बघा कूलर चालू आहे पण पाणी येत नाही. त्याच्यामुळे आता खोलून बघावं लागणार आहे. आता आपण खोलायला सुरुवात करू. या गाईस आता सगळं खुलल्यावर काय आणि आतमध्ये दाखवत होतो की तुम्हाला कसं असतंय का. हे बघा ही जाळी अशी आहे, बाहेरून अशी दिसते आणि आतून बघा. आणि हे बघा आतमधून कसं दिसतंय तर बघ किती घाण पाणी झालं. तर याच्यामुळं चालू होत नव्हतं का. आणि त्याच्यामुळंच या घ्या पाईप, या घ्या मोटरी ती एकच आहे. आता सगळं खुलीत होत आणि बघत होत की काय झालंय. तर थांबा आता हे अगर का आता हे झालं एवढं कोणतं ते ही वर 2 नट आहेत ना इथं पलीकडे एक. मी अगदी दोन कसं आरपारच केलंय. खुलत एक नाही. इकडं 4 येतं 5 येतं 5 येतं. मला तरी काय माहिती इकडं 5 आणि तिथं 5 10. या गाईज सगळी खोल फिटिंग झालेली आहे. म्हणजे अजून फिट करायचं राहिलं. आणि याच्यात घाण बघा किती आहे. हे बघा जर का आज आम्ही काढलं नसत किती घाण राहिली असती. सगळं घाण झालेलं आहे. त्याला काय करू त्यातून पाणी येत नाही ना. एक मिनिट याच्यात घाण गुंतली असणार आहे. त्याला नट कुठे ते बघावं लागणार पहिलं. थांब जरा 2 मिनिट. हा गाईस करवास. हे काय 3 वाटे चाललंय पाणी. नाही कुठं पाणी गुतले काय आता मॅम. इकडं खाली ते चांगले
त्या पायपायला काहीच नाही झालेलं. हे काय 2 तर निघू दे माझं 2 तर निघत. हे पाय पाणी उडत नाही वरून घातल्यावर खाली सोडित नाही. कोण म्हणले तुला? हा वतलंस. हा आणि काही काय आलं नाही का? दिसतंय का? आणि मग कुठं काय होत नाही. हे यार तिथेच नको तू, तिथेच नको. अरे त्याच्यातलं जंतू इथं. हा होतो पलिका दे होतं. थांबे खराब असणार. आणि ती आखी फिटिंग करायची का? चमन तिकडे पाणी चालत. हो बस आपण आता बंद पुढं घुसत. पाणी तिकडं राग बघ. हे काय आता राखाचा पाऊस झालाय. पाणी पाणी का तुम्हाला दाखवू इकडे बोलायला कशी गार हवा आणतात याच्यात पाणी ओतून करतच चालू. आणि आता जेवण करून घेतो आणि गोठ्यावर जातो शहरात. तर काहीच आज मी तुम्हाला दाखवून देतो की माझी फॉलोअर्सच काय वाढत नाहीत. तर त्याचं कारण मला आज सापडलंय ते तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही पण बघा. आता हा माझा जुना मोबाईलवर का काहीच याचा ब्राईटनेस वाढतो. आता हे बघा काही 7 दिवसाचं अपडेट बरं का. हे बघा इथं 7 days लास्ट 7 days त्यातले 7 फॉलोअर्स इथं आणि 5 अनफॉलो इथं. आणि आता तुम्ही लास्ट 13 days बघितलं तर त्याच्यात 22 फॉलो इथं आणि 15 अनफॉलो इथं. आणि गाईस आता लास्ट 16 days 49 फॉलो आणि 29 फॉलो अनफॉलो. तर गाईज मग अशी जेवढे फॉलो करते त्याच्यापेक्षा अर्धे तर अर्ध्यापेक्षा जास्त अनफॉलो करते. त्याच्यामुळे माझे फॉलोअर्स वाढत नाहीत. आणि हे बघा प्रिवियस मंथचं बघितलं एका महिन्याचं अपडेट तर मग ते तर 31 फॉलो आणि 18 अनफॉलो येतं. ते तर काहीच नाही. तुम्ही 60 daysच बघा